रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने रत्नागिरी ॲडव्हान्स इंटिग्रेटेड डाटा सिस्टम रेड्स नावाचे ॲप तयार केलेले आहे. या ॲप अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या डिटेक्शनमध्ये एक नवीन क्रांती आम्ही इथे निर्माण केलेली आहे. त्या आपल्या ॲपमध्ये देवदृष्टी, देवरूपरेखा आणि BNS ॲनालिसिस, त्याचबरोबर हिस्ट्री शीटरला त्यांचे लोकेशन शोधण्याचे जे त्यांचे स्थळ आहे ह्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. सध्याच्या घडीला देवदृष्टीमध्ये आपण ह्याचा वापर करून आपले हिस्ट्री शीटर, वॉन्टेड, ॲब्स्कॉन्डर, आरोपी आणि इतर आरोपींचा डेटा आपण याच्यामध्ये भरणार आहोत, जेणेकरून त्यांचे फोटोग्राफ्स आणि त्याच्यामधून आपण जवळपास 180 इमेज ह्या आपल्या देवदृष्टी जो आपला टूल आहे रेड्स ॲपमधला तो ह्याच्यामधून कल्पकतेने आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून तो बनवत आहे, जेणेकरून आपले आरोपी पकडण्यासाठी ह्यामधून आपल्याला मदत होणार आहे. त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला यातून मदत होणार आहे. त्याचबरोबर देवरूपरेखा नावाचा जो टूल आहे आपल्या रेड्स ॲपमध्ये तो जे आपले अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज बऱ्याचशा कुजलेल्या अवस्थेत, सडलेल्या अवस्थेत आपल्याला मिळतात. अशा वेळेस त्यांना आयडेंटिफाय करणं खूप कठीण असतं. तर त्याच्या काही इमेजेस आम्ही ज्या अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज होत्या त्याच्यातून आम्ही आपल्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देवरूपरेखा टूलने ह्याच्यामधून एक्झॅक्टली हुबेहूब ते फोटोग्राफ्स त्यांनी निर्माण केलेले आहेत, जेणेकरून त्याचा वापर करून आपल्या प्रसारमाध्यमांचा वापर करून आपल्याला अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज जे आहेत त्यांचा योग्यरित्या शोध घेण्यास यातून मदत होत आहे. त्याचबरोबर जे स्केचेस असतात, बऱ्याच वेळी आरोपी कुणी बघितलेलं असतं पण त्यावेळेस आयडेंटिफाय करायला थोडं अवघड जातं. ह्यावेळी आपल्याला त्या स्केच टू इमेज अशा प्रकारे ते आपलं जे देवरूपरेखा टूल आहे तो आपल्याला तो स्केचमधून तो एक नवीन इमेज तयार करून देतो आहे. अनआयडेंटिफाईड सडलेल्या कुजलेल्या डेड बॉडीपासून इमेज तयार करून देतो आहे. यामधून आपल्याला या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी या आपल्या टूलचा AI तंत्रज्ञानाचा वापर रत्नागिरी पोलीस दल करत आहे. त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये BNS ॲनालिसिसही आहे. तर भारतीय न्यायसंहितेच्या कल्पकतेने वापर करून त्यांच्यातून SOP जनरेट करून विविध गुन्ह्यांमध्ये ही SOP आपली वापरण्यात येणार आहे आणि गुन्हे तपासासाठी, गुन्हे शोध घेण्यासाठी तसेच हिस्ट्री शीटर यांना पोलीस रोज रात्री चेक करायला जावं लागतं. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी असो किंवा अंमलदार असो त्यांना दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या पर्टिक्युलर हिस्ट्री शीटरचं लोकेशन, घराचं लोकेशन आणि त्यांचं लोकेशन, त्यांचा फोटो, ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या रेड्स ॲपमध्ये आपण इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत, जेणेकरून एक आपल्या तपासाला आणि पोलीस दलाला एक पाठबळ मिळालेलं आहे. या तंत्रज्ञानामुळे AIचा कल्पकतेने रत्नागिरी पोलीस दलाने वापर करून अतिशय आपल्या ग्रामीण भागामध्ये हे एक नवीन टूल आम्ही वापरून एक पोलिसिंगला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, हे आपल्याकडेच पहिल्यांदा सुरू झालं आहे की राज्यातली आणि देशातली पहिली हे आहे? माझ्या माहितीनुसार दिस इज आवर ओन आयडिया आणि ही ओरिजिनल आयडिया आहे. बाहेर आहे का नाही त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे, पण मोस्टली दिस इज बिकॉज ऑफ ओरिजिनल आयडिया वी आर यूजिंग दिस टूल. सो आपण हा स्वतः इंडिजिनसली आपण स्वतः हा टूल बनवलेला आहे. आणि या सगळ्याचा उपयोग पोलीस विभागाला किंवा तपास कामाला जास्त प्रमाणात होईल? येस, तपास कामामध्ये पूर्णपणे आपण याचा वापर करणार आहोत.